स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी राज्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्र, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी देखील पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। 25 ऑगस्ट पासून विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पाऊस बरसेल असा अंदाज आहे। त्यामुळे विदर्भाला सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात येतोय, तर तिथं मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची चिन्ह दिसत आहेत। संपूर्ण राज्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तिथं कोकणातही मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जाते। विदर्भाला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर मुंबई आणि आसपासच्या उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबईतल्या काही ठिकाणी सखल भागात काहीसं पाणी सुद्धा साचलेलं आहे। सध्या तरी लोकल वेळेत सुरू असल्याची माहिती मिळते, पण मुंबईत सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात, तर तिथं मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पट्ट्यात मुसळधार पावसाचा किंवा काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपल्या प्रतिनिधी मुंबईहून आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तर लोकलचं अपडेट देण्याकरता, ट्रेनचं अपडेट देण्याकरता आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुरुवातीलाच आता मीनाक्षी तुमच्याकडे। मीनाक्षी, काय सध्या परिस्थिती आहे मुंबई आसपासच्या उपनगरात? पहाटेपासूनच मुसळधार पाऊस मुंबई आणि उपनगरातही। निश्चितच, कारण सकाळपासूनच आपण पाहतोय अगदी पहाटेपासूनच मुसळधार असा पाऊस मुंबई शहर आणि उपनगरामध्ये होत आहे। मात्र माझ्या मागची दृश्य जर पाहिली तर हा संपूर्ण दादर परिसर आहे। दादर परिसरात देखील जोरदार पाऊस असा आता देखील होत आहे। मात्र सध्या रस्ते वाहतुकीची परिस्थिती पाहिली तर मात्र संपूर्ण या परिसरामध्ये थोडं ट्रॅफिक झालेलं आहे। मात्र वाहतूक कोंडी कुठेही होऊ नये यासाठीची देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे, कारण जोरदार पाऊस मागच्या आठवड्यात देखील झाला होता आणि त्यामुळे या पावसाचा फटका मुंबई शहराला आणि उपनगराला बसला होता। त्यामुळे सध्या आपण जर पाहिलं तर मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे। मुंबईसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी मात्र आज दिवसभरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो। मात्र असाच जर पाऊस सुरू राहिला तर मात्र येलो अलर्ट जे आहे ते ऑरेंजमध्ये देखील हवामान खातं करू शकतं। सध्या जर आपण पाहिलं तर राज्यातल्या इतर भागामध्ये देखील आजपासून सलग पुढील 4 दिवसासाठी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पावसाचा। त्यामुळे मुंबईसह म्हणजेच जर आपण पाहिलं तर पुणे, नाशिक या सगळ्याच भागामध्ये देखील आज पाऊस होत आहे। मात्र राज्यातल्या मराठवाडा आणि विदर्भासाठी देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात देखील आज दिवसभरामध्ये जोरदार असा पाऊस पडेल आणि यासहज पुढील काही 4 दिवसामध्येच आपण पाहतोय की पावसाचा असाच अंदाज राहणार आहे। मात्र एक दिवस राहिलेला आहे, गणरायाचं देखील आगमन होत आहे आणि अशातच या पावसाची पुन्हा एकदा हजेरी पाहायला मिळते। मागच्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाला, मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली। मात्र आठवड्याच्या अखेरीस आपण पाहिलं तर पावसाचा जोर हा कमी झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आजपासून आपण पाहतोय की गेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच गेल्या सोमवारीच बरोबर मुसळधार पाऊस झालेला होता मुंबई आसपासच्या उपनगरामध्ये आणि सोमवार आणि मंगळवार असे सलग 2 दिवस मुंबईकरांना वेठीस धरलेलं होतं या वरुणराजानं। आता मात्र गणरायाचं आगमन होत असताना तिथं वरुणराजाला सुद्धा भरून आलंय की काय असं वातावरण आहे, कारण मुसळधार पाऊस सध्या मुंबई आसपासच्या उपनगरात आहे। तेच जाते भाग्यश्रीकडे। भाग्यश्री, लोकलचे काय अपडेट सध्या मिळत आहेत? कारण सकाळची वेळ 7:59 अनेक मुंबईकर आता कार्यालयीन वेळा गाठण्याकरता बाहेर पडतील किंवा काही मुंबईकर बाहेर पडलेच सुद्धा। काय अपडेट मिळत आहेत लोकलचे सध्या? सध्या लागवी जर बघितलं तर विशेष लोकलमध्ये फरक पडलेला पाहायला मिळत नाहीये। एक मध्य रेल्वेला खरं तर 10 ते 12 मिनिटं उशिरा धावण्याची सवयच आहे, त्यानुसार
आज देखील मध्य रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिरा धावतीये. या व्यतिरिक्त पश्चिम रेल्वे कट टू कट चाललेली पाहायला मिळते. हार्बर रेल्वेला देखील कोणत्याही प्रकारचा फटका अद्यापही पावसाचा बसलेला पाहायला मिळत नाहीये. पाऊस मात्र मुसळधार पडतोय. जसं माझ्या सहकारी मीनाक्षी यांनी सांगितलं की येल्लो अलर्ट दिलेला आहे, मात्र काहीच वेळात असाच पाऊस पडला तर हवामान खातं जे येल्लो अलर्ट आहे ते ऑरेंज अलर्टमध्ये कन्वर्ट करू शकतं. त्यानंतर नेमकी रेल्वेची स्थिती काय असणार हे बघणं महत्त्वाचं आहे. खरं तर अनेक कोकणवासीय जे आहेत ते गावाकडे जायला निघालेले आहेत. गणपती तोंडावर येऊन ठेपलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच एक्सप्रेस ज्या आहेत त्या देखील सोडण्यात येतात. मात्र जर बघितलं तर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, इथे देखील मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक्सप्रेसवर याचा फटका बसतोय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की बऱ्याच एक्सप्रेस बॅक टू बॅक कोकणासाठी सोडण्यात येत आहेत. आज देखील दुपारी 2 वाजेपर्यंत अनेक एक्सप्रेस कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत आणि याचा सगळ्याचा परिणाम पावसाचा एक्सप्रेसवर होतोय का? कारण त्या भागात जर बघितलं तर दरडी ज्या आहेत त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत रूटवर. त्यामुळे ते एक बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा जो आहे तो परत एकदा सक्रिय झालेला आहे. मागच्या आठवड्यात त्याचमुळे पाऊस पडलेला होता आणि यावेळी देखील बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचा परिणाम पुढील 2 ते 4 दिवस संपूर्ण राज्यात पाहायला मिळेल. याचबरोबर संध्याकाळपर्यंत असाच पाऊस पडला तर रेल्वेने मागच्या वेळी जर बघितलं तर बऱ्यापैकी त्यांनी नियोजन केलेलं होतं. शेवटच्या क्षणी मात्र रेल्वे पूर्णतः ठप्प झालेली होती. त्याच पद्धतीचं नियोजन आता देखील आम्ही केलेलं आहे. संपूर्ण पावसासाठी हे नियोजन आहे अशी माहिती जी आहे ती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेली होती. त्यानुसार आत्ता सध्या तरी रेल्वे ज्या आहेत लोकल ज्या आहेत त्या 10 ते 12 मिनिटं उशिराने धावतात. बाकी पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे व्यवस्थित सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. लागवी अगदी भाग्यश्री आणि मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. थेट जाऊया आता मुंबईनंतर साताऱ्यामध्ये, कारण